आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत. बाळासाहेब, काय सांगाल, आज तुम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतलीत, नेमकी काय मागणी होती? ते निवडणूक आयोगाला भेटायलाच मिळत नाही. पहिल्यांदा ते खालीच तुम्हाला सगळं काय करावं लागतं. त्याच्यामुळे आमच्या अर्जाचं काय झालं ते आम्ही फक्त बघायला आलो होतो. सिम्बॉल वाटप जे होतं त्याचा मागितलं, कॉमन सिम्बॉल मिळावा म्हणून आम्ही असा ॲप्लिकेशन केला होता. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की 2-4 दिवसामध्ये आम्ही हे करतो. आम्ही 3 सिम्बॉल मागितलेले आहेत. एक गॅस सिलेंडर मागितलेला आहे, दुसरं विसल मागितलेलं आहे आणि तिसरं रोड रोलर मागितलेलं आहे. मग या तिघांपैकी अजूनपर्यंत हे कुठलं तरी 2-3 दिवसात देतो ते असं म्हणाले. मागच्या वेळेस ही जेव्हा प्रोसेस ओपन केली होती निवडणूक आयोगाने, त्याच वेळी तुम्ही हा अर्ज केला होता का? ज्यावेळी मागच्या वेळेस आम्ही अर्ज आम्ही इन टाईम केलेला आहे, पण महाराष्ट्रात याचा 2-4 दिवसात आजपासून घेतो आहेत असं म्हणून त्यांनी सांगितले. राज्यभर चाललेले महाराष्ट्रात ते आता घेतात आहेत. साहेब, एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही दिल्लीत आल्यानंतर अंदाज व्यक्त केला जात होता की या सगळ्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचं जागा वाटप, काँग्रेसचं पक्ष नेतृत्व यांच्यासोबत काही भेट होणार आहे का? व्हेरी मच. त्यावर काहीच चर्चा नाही. बरं, अरविंद केजरीवालांना, बाळासाहेब, अरविंद केजरीवालांना अटक झाली आहे, त्याकडे कसं? नाही, माझं म्हणणं असं आहे की कोर्टाने पहिल्यांदा डिसाईड केलं पाहिजे की कॅबिनेट डिसिजनमध्ये झालेला निर्णय हा तुम्ही क्वेश्चनिंग करू शकता का, इन्क्वायरी करू शकता का, हा बेसिक आहे. संविधानामध्ये असणारं कॅबिनेट नोट किंवा कॅबिनेट डिसिजन हे असणारं तुम्हाला कोर्टामध्ये कॉल करता येत नाही. जेव्हा कोर्टामध्ये कॉल करता येत नाही तेव्हा इन्क्वायरीसुद्धा त्या ठिकाणी होत नाही. हा फंडामेंटल इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतो आणि तो सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा डिसाईड करावा ही माझी सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे. कारण का संविधानाने असणारं नो कॅबिनेट डिसिजन कॅन बी कॉल्ड फॉर इन कोर्ट असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हे बोलतो आहे. मग ईडी किंवा आता जे विरोधी पक्ष सगळे आरोप करतायत, तर त्या सगळ्यासोबत तुम्ही विरोधी पक्षांच्या आरोपांशी सहमत आहात? केजरीवालांवर जे सुरू आहे ती दडपशाही, असं म्हणेन की ईडी मार्फत जी ह्या मॅटरमध्ये असं म्हणेन पॉलिसी डिसिजनच्या मॅटरमध्ये तुम्हाला जाता येतं की न जाता येतं. माझं म्हणणं असं आहे की पॉलिसी डिसिजनमध्ये तुम्हाला जाता येत नाही आणि म्हणून ही एका प्रकारची दडपशाही आहे. मग निवडणूक आयोगाने आता काय म्हटलंय, कधीपर्यंत देतील सिम्बल? काय वाटतंय कॉमन सिम्बल? म्हटले 2 दिवसामध्ये आम्ही फायनल करतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे 2 दिवसात वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र एक चिन्ह मिळेल. स्वतंत्र मिळेल की न मिळेल ह्याचा निकाल लागेल. थँक्यू. तर आपल्यासोबत होते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ज्यांनी नुकतंच म्हटलंय की वंचित बहुजन आघाडीला एक कॉमन सिम्बल हा लोकसभा निवडणुकीसाठी दिला जाईल आणि त्याविषयीचा निर्णय हा 2 दिवसात होईल. नेमका नवं चिन्ह मिळणार आहे की नाही मिळणार आहे याविषयीचाही निर्णय होईल. परंतु त्याचवेळी आपण त्यांना महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी त्याविषयी काही व्यक्त व्हायला नकार दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.